2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं मेगा प्लॅन तयार केलाय। भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी विजयी मंत्र दिलाय। प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 51% मतं घेण्याचं लक्ष्य ठरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे। 16 एकरमध्ये मोदींची जाहीर सभा होणार आहे। नरेंद्र मोदी 10 ते 14 जानेवारी दरम्यान सोलापूर दौऱ्यावर आहेत। ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या अक्षता सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार का याची उत्सुकता सोलापूरकरांना आहे। भारतीय कुस्ती संघ केंद्र सरकारनं बरखास्त केला। विशेष म्हणजे भारतीय कुस्ती संघाच्या नुकत्याच निवडणुका झाल्या होत्या। त्यात भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह अध्यक्षपदावर निवडून आले होते। मात्र त्यांचंही अध्यक्षपदावरून निलंबन करण्यात आलंय। कारगर लिटिल वर्ल्ड मॉलमध्ये आरपीआय तर्फे आंदोलन करण्यात आलं। मॉलमधील बीएमएक्स सिनेमानं नोकरीवरून काढलेल्या कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आलं। कामगारांना नोकरीवर न घेतल्यास मॉलच्या काचा फोडू असा इशारा आरपीआयनं दिला। पुणे विद्यापीठाच्या एमबीए पेपरफुटी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। एमबीए प्रथम सत्राची परीक्षा सुरू असताना लिगल ॲस्पेक्ट्स बिझनेसचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। या प्रकरणी परीक्षा देणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांवर चिखली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भारतीय आयटी कंपनी इन्फोसिसला वर्ष संपतानाच एक मोठा झटका बसलाय। कंपनीनं एआय सोल्युशन्स संदर्भात एका जागतिक कंपनीसोबत केलेला करार रद्द झालाय। सप्टेंबरमध्येच या 12,500 कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या। माजी सीएफओ नीलांजन रॉय यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीसाठी हा दुसरा सर्वात मोठा धक्का आहे।